अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुनने अमोलसाठी एक वेगळी खोली बनवली आहे आणि गेल्या 7 वर्षांपासून तो अमोलचा प्रत्येक वाढदिवस त्याच खोलीत साजरा करतो. हे जेव्हा अप्पीला समजतं तेव्हा नकळतपणे तिचे डोळे भरून येतात. ती अर्जुनकडे बघतच राहते. तर कदम तिला सांगत असतात की अप्पे, त्या खोलीमध्ये फक्त अमोलसाठी गिफ्ट नाही आहे, तर अर्जुनचा गेल्या 7 वर्षातला प्रत्येक दिवसातला थोडा थोडा वेळसुद्धा आहे. ती खोली म्हणजे अर्जुनसाठी अमोलचा सहवासच आहे. आणि ते ऐकून अप्पी अर्जुनला विचारते की मी सुद्धा ती खोली बघितली तर चालेल का. मात्र ते ऐकून रुपाली आणि आर्या रागातच तिच्याकडे बघू लागतात. मात्र अर्जुन म्हणतो की नक्की चालेल अप्पे, तू चल आमच्यासोबत. आणि मग त्यानंतर ते तिघेजण अमोलची खोली बघण्यासाठी जातात. ती खोली बघून अप्पीला खूप आनंद होतो. अमोल तर खूपच खुश असतो. तो त्या खोलीतील प्रत्येक गोष्ट बघत असतो आणि त्याला खूप आनंद होत असतो. आणि मग त्यानंतर अर्जुन त्याला सांगतो की अमोल, मी या खोलीमध्ये तुझा प्रत्येक वाढदिवस साजरा केला आहे. मी तुझ्या पहिल्या वाढदिवसासाठी एक सोन्याचं पेंडंट बनवलं होतं. आणि मग तो ए अक्षराचं पेंडंट अप्पीला आणि अमोलला दाखवतो आणि म्हणत असतो की ए म्हणजे अमोल पण, अप्पी पण आणि अर्जुन पण. त्यानंतर मग त्याने दुसऱ्या वाढदिवसासाठी अमोलला घेतलेली सायकल दाखवतो. तिसऱ्या वाढदिवसासाठी घेतलेला क्रिकेटचा सेट दाखवतो. चौथ्या वाढदिवसासाठी घेतलेले कपडे दाखवतो. 5व्या वाढदिवसासाठी घेतलेली दुसरी एक सायकल दाखवतो. 6व्या वाढदिवसासाठी घेतलेली पुस्तकं दाखवतो. आणि ही सगळी गिफ्ट्स बघून अपर्णा आणि अमोलला तर खूप आनंद होतो. अपर्णा तर खूप रडत असते आणि अर्जुनकडे बघत असते. आणि मग त्यानंतर अमोल अर्जुनला म्हणतो की बाबा, 7व्या वाढदिवसाला तर मी इथे पुण्यातच होतो ना. त्यावर अर्जुन म्हणतो, हो बाळा, पण तेव्हा मला माहीत नव्हतं ना की तूच माझा मुलगा अमोल आहे. तेव्हा मी तुला फक्त सिम्बा म्हणूनच ओळखत होतो. आणि त्यावेळी सिम्बाला चित्र काढायला खूप आवडायची ना, म्हणून मला असं वाटलं की माझ्या अमोलला सुद्धा चित्र काढायला आवडत असतील. आणि म्हणून मी त्याच्यासाठी हे पेंटिंगचं साहित्य घेतलं. आणि मग तो ते सगळं पेंटिंगचं साहित्य अमोलला दाखवतो. त्यामुळे अमोल तर खूप खुश होतो. आणि मग त्यानंतर तो अर्जुनला म्हणतो की बाबा, ही खोली मला खरंच खूप आवडली. मात्र या खोलीमध्ये एका गोष्टीची कमी आहे. त्यावर अर्जुन विचारतो, कोणत्या गोष्टीची. तर अमोल सांगतो, तुम्ही इथेच थांबा, मी पटकन ती गोष्ट घेऊन येतो. आणि तो बाहेर जातो. दुसरीकडे अमोलने काढलेलं अप्पी, अर्जुन आणि त्याचं चित्र आर्या आणि रुपाली बघत असतात. आर्या म्हणत असते की हा अमोल खरंच खूप छान चित्र काढतोय. तर रुपाली म्हणते, हो ते खरं आहे, मात्र मला या अप्पीचं काय करावं ते कळत नाही. हे सगळं तिचंच डोकं असणार. आता बघ, मी हे चित्र अशा ठिकाणी टाकून देते की जिथून तिला पुन्हा सापडणार पण नाही. मात्र तितक्यात अमोल त्या ठिकाणी येतो आणि तो रुपालीकडून ते चित्र घेऊन पुन्हा त्याच्या खोलीत जातो. ते चित्र तो अप्पी आणि अर्जुनला देत सांगतो की बाबा, आता हे चित्र इथे लावा, म्हणजे ही माझी खोली पूर्ण होईल. आणि ते ऐकून अर्जुनला तर खूप आनंद होतो. आणि मग तो ते चित्र भिंतीवर लावतो. त्यामुळे अप्पी आणि अमोल खुश होतात. तर रुपाली आणि आर्या हे सगळं लपून बघत असतात. तर अमोल म्हणत असतो की जिथे माझे आई बाबा तेच माझं घर. आणि ते ऐकून अप्पी अर्जुन एकमेकांकडे बघतच राहतात. तर रुपाली आणि आर्या हे सगळं लपून बघत असतात. आर्या म्हणत असते की जाऊबाई, ही अप्पी तर सगळी तयारी करूनच आली आहे. असं वाटते की तिने काहीतरी ठरवलंय. तर रुपाली म्हणते, हो ना. आणि आता यांच्याकडे बघून असं वाटते की अमोल यांना एकत्र घेऊन येईलच. काय करावं तेच कळत नाही. तर आर्या म्हणत असते की अमोलला तर आपण काही बोलूसुद्धा शकत नाही. तर रुपाली म्हणते, आणि अमोलच्या येण्यामुळे फक्त भाऊजींवर परिणाम नाही झाला तर मामंजींवर सुद्धा झाला आहे. त्यांचासुद्धा निर्णय आता बदलत आहे. आणि ते ऐकून आर्याला तर धक्काच बसतो. तर रुपाली तिला सांगत असते की अरे, आता आपल्याकडं फक्त एकच मार्ग आहे. आणि तो म्हणजे तू अर्जुन भाऊजींना त्यांच्या वचनाची आठवण करून द्यायची आणि मग लग्नाची घाई करायची, म्हणजे आम्ही तुमचं लवकरात लवकर लग्न लावून देऊ. पण ते ऐकून आर्याच घाबरते. त्यानंतर मग अपर्णा कदमांना आणि स्वप्नीलला भेटायला पुन्हा बाहेर येते. ती स्वप्नीलला विचारत असते की सर, तुम्ही ठीक आहात ना, आणि आता क्लास पुण्यातच सुरू केले आहेत ना. त्यावर तो फक्त हो म्हणतो. तर कदम म्हणत असतात की अगं अप्पे, आधी या म्हाताऱ्याची चौकशी करा. आणि त्यावर अप्पी म्हणते की हो बाबा, मी तुमच्याकडे येणारच आहे. आणि मग ती कदमांना विचारते की मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही तुमच्या गोळ्या व्यवस्थित वेळेवर घेताय ना. आणि ते ऐकून स्वप्नील हसू लागतो. तो म्हणतो की विना काका सगळं काही अगदी व्यवस्थित लक्षात ठेवेल, मात्र गोळ्या घ्यायचं तो नेहमी चुकवतो. आणि ते ऐकून अप्पीला हसू येतं. मात्र रुपाली मध्येच म्हणते की आर्या मामंजींना वेळेवर गोळ्या देते.
तिला मामंजींचं सगळं पथ्यपाणी माहीत आहे. एक वेळ आम्ही विसरू मात्र ती विसरणार नाही. आणि त्यावेळी अप्पी म्हणते की बाबा आता तुम्हाला कोणावरही डिपेंड राहायची गरज नाही आहे. आणि मग तिने गोळ्यांसाठी एक डबा आणलेला असतो. तो डबा ती कदमांना देते. तो गोळ्यांचा डबा बघून कदम तर खूपच खुश होतात आणि म्हणतात की आता मी रोज वेळेवर गोळ्या घेत जाईल. आणि ते ऐकून अपर्णा खुश होते. मात्र आर्यामध्येच म्हणते की कोणीतरी आपल्याला काळजीने गोळ्या देणं आणि प्लॅस्टिकच्या डब्यातून आपण आपल्या गोळ्या काढून घेणं यात फरक असतोच ना. तर अप्पी म्हणते की बाबा कोणी कशी काळजी घ्यावी हे मी सांगायला आले नाही, फक्त मला मनापासून वाटलं म्हणून मी हा डबा घेऊन आले. आणि त्यावर कदम म्हणतात की खरंच अप्पे तू खूप चांगलं काम केलं. आणि ते तिचं कौतुक करत आहेत म्हणून आर्या आणि रुपाली चिडतात. त्या दोघीजणी रागातच तिच्याकडे बघत असतात. त्यानंतर मग कदम अप्पीचं कौतुक करत म्हणतात की मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतंय. अमोल आमच्यापासून इतके दिवस लांब होता मात्र तू त्याच्या मनात आमच्याविषयी कधीही कडवटपणा भरला नाही, विष भरलं नाही. खरंच तुला ओळखण्यात आमची चूक झाली. आणि त्यावर अप्पी म्हणते की बाबा असं का बोलताय तुम्ही, मला जे योग्य वाटलं तेच मी केलं. आणि आता तुम्ही काळजी करू नका, अमोल तुमच्यासोबतच राहील, तो कुठेही लांब जाणार नाही. आणि ते ऐकून कदमांना खूप आनंद होतो. तर दुसरीकडे अमोल आणि अर्जुन खेळत असतात. आणि त्यावेळी अर्जुन अमोलला सिम्बा अशी हाक मारत असतो. मात्र अमोल सांगतो की बाबा मला इथे सिम्बा नाही तर अमोलच म्हण, कारण मला माहिती नाही आहे. आणि ते ऐकून अर्जुनला हसू येतं. आणि मग ते दोघेजण खेळत असतानाच अपर्णा त्या ठिकाणी येते. उशीर झालेला असतो त्यामुळे ती अमोलला म्हणत असते की आता आपण घरी जाऊयात. मात्र अर्जुन म्हणत असतो की अप्पे थोडा वेळ त्याला राहू दे ना इथे. मात्र अमोल अर्जुनच्या हळूच कानात सांगतो की बाबा आत्ता मी घरी जातो म्हणजे आपल्याला उद्या भरपूर वेळ भेटता येईल. आणि ते ऐकून अर्जुनही खुश होतो. आणि मग अपर्णा आणि अमोल घरी जाण्यासाठी निघतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.